गोंदिया जिल्ह्यातील 32 पैकी 18 वाळूघाट लिलाव झालेत. खनिकर्म अधिकारी मारबते यांनी माहिती दिली आहे. मात्र अशाच लिलाव झालेल्या वाळूघाटांचे पर्यावरण प्रमाणपत्र न मिळालेल्या किन्ही येथील वाळूघाटातून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात आहे आणि याकरता एका शेतकऱ्याला वेठीस धरलं जात आहे. येथील या शेतकऱ्याच्या शेतात वाळू डंप करून ठेवली जात असल्यामुळे तसेच त्याच्या शेतातूनच वाळूची वाहतूक होत असल्यामुळे किन्ही येथील शेतकरी अनिल चरणदास मेश्राम याला गेल्या 1 वर्षापासून आपल्या हक्कातील 7 एकर शेतात शेती करू शकत नसल्यामुळे अनिल मेश्राम यांच्या कुटुंबियांवर उपासमार करण्याची वेळ या वाळू माफियांमुळे आली आहे. किन्ही नदीमध्ये गेल्या काही दिवसांपासून 60 ते 70 ट्रॅक्टर आणि टिप्पर दररोज वाळू काढतात. त्याच प्रकारे नदीतून दिवस-रात्र अंदाजे 30 टिप्पर वाळू काढतात. या वाळूचा ट्रॅक्टर आणि टिप्परच्या आवाजामुळे मार्गावरून धूळ उडून प्रदूषण करत असल्याबाबत तसेच या प्रदूषणाला आळा घालण्याबाबत आणि अवैध वाळूची चोरी तात्काळ थांबविण्याबाबतची तक्रार अनिल चरणदास मेश्राम यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन केली आहे. तर या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब धरणं आंदोलन बसविण्याचा इशाराही या शेतकऱ्यानं दिलाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या पर्यावरणानुमती प्राप्त 18 रेतीघाटांना पर्यावरणानुमती मिळालेली आहे. त्या अनुषंगाने ई निविदासुद्धा मंजुरी मिळालेली आहे आणि त्यानुसार आपल्या सध्या स्थितीमध्ये 8 डेपोमध्ये 18 घाटांना अनुमती आहे. तर या 8 डेपोमध्ये या 18 रेतीघाटातून वाळू जमा होणार आहे. प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.